महत्वाचा विषय आहे. 3 फेज लाईट योग्य वेळेस पूर्ण क्षमतेने मिळावी. 10-10 मिनिटाला ती ट्रिप होती. 3 फेजचं तुम्ही साधारणपणाने आम्हाला एक 5 तासाचं, 4 तासाचं, 8 तासाचं फीडर वाईज तुम्ही चालू करा. आता तुम्ही ह्यानी गुटो काय ते बनसोडे गिरडी तुम्ही आता थोडंसं तुमच्यातले पहिला एक चांगला आम्हाला रिझल्ट मिळाला. तुम्ही ही सगळी लोक तिथं आल्यानंतर तुम्ही आता काय केलंय? हा तुम्ही होता का माझ्या सर? सगळ्या लोकांनी जे एक सुमोटो जरा वापरू नये ती वेळ तरी, कारण जी वेळ महत्वाची आहे ती वेळ जरा टाळलं पाहिजे. आज या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी सांगोला तालुक्यातील अनियमित विजेच्या संदर्भामध्ये आणि थोडा शेतकऱ्यांचा उद्रेक झालेला होता की नियमितपणानं वीज मिळत नाही. सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आणि रात्री 6 ते 10 वाजेपर्यंत कंपल्सरी लाईट तालुकाभर बंद असते. असे अनेक प्रश्न होते. त्या संदर्भामध्ये परवा या ठिकाणी माननीय बनसोडे साहेब, माननीय माने साहेब दोन्ही उपअभियंता यांना आम्ही तालुक्याच्या वतीने एक निवेदन दिलेलं होतं की हे सगळ्या गोष्टी आहेत अनियमित, ते नियमित करण्याच्या दृष्टिकोनातून आणि MSCBच्या सर्व अधिकाऱ्याचं आणि शेतकऱ्यांचं कम्युनिकेशन व्हावं आणि दोघांच्या संयमानं या तालुक्यातील विजेचे प्रश्न सुटावेत. त्या बाबतीमध्ये या ठिकाणी कार्यकारी अभियंता नुकतेच हजर झालेले आहेत. त्याचबरोबर ज्यांच्याकडे चार्ज होता ते शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. साळवे साहेब नवीन हजर झालेले आहेत, ते आलेले आहेत. आपल्या निवेदनाचा विचार करून दोन्ही कार्यकारी अभियंता या ठिकाणी उपस्थित आहेत. नवीन आलेले हाती विभागाचे माने साहेब उपस्थित आहेत. तालुक्यातले सगळे शाखा अभियंता आणि सगळे आमचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुरुवातीला या ठिकाणी आमच्या या निवेदनाची गंभीर दखल घेऊन MSCBच्या कार्यकारी अभियंता यांनी अतिशय जबाबदारीने एक चांगली बैठक या ठिकाणी आयोजित केली आणि या बैठकीमध्ये महत्वाचे जे काही प्रश्न होते की सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 6 ते 10 ही लाईट चालू करण्याच्या संदर्भामध्ये पूर्ण क्षमतेनं वीज मिळायला पाहिजे. त्याचबरोबर सांगोला शहराला सुद्धा पूर्ण क्षमतेनं ग्राहकाला वीज मिळावी असे अनेक प्रश्न आपण जे निवेदनाद्वारे दिले होते ते सामोपचारानं सगळे प्रश्न भविष्यकाळामध्ये सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ग्राहकाची आणि वीज अधिकाऱ्यांच्या समन्वयाची गरज आहे आणि थोडंसं लोकांनाही आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. त्या मीटिंगमध्ये अतिशय समाधानकारक आमची चर्चा झाली आणि येणाऱ्या 2 दिवसाच्या काळामध्ये तालुक्यातली सगळी वीज सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून MSCBचे अधिकारी त्या ठिकाणी कार्यरत राहून चांगल्या पद्धतीनं मदत करतील आणि त्यांना ग्राहक म्हणून आपलं सहकार्य असलं पाहिजे. म्हणून ग्राहकांनी MSCBच्या अधिकाऱ्यांना आपण मदत करावी जेणेकरून सगळा वीज पुरवठा सुरळीत होईल. सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 6 ते 10 सुद्धा लाईट चालू राहील की जेणेकरून दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा त्रास होणार नाही. अशा पद्धतीनं समन्वयानं मार्ग निघालेला आहे. त्या संदर्भामध्ये ज्यांच्याकडे बरेच दिवस चार्ज होता असे कार्यकारी अभियंता शिंदे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांनी आत्ताच्या मीटिंगमध्ये काय आपले जे निर्णय झालेले आहेत ते त्यांनी या ठिकाणी आपली सांगावेत अशी त्यांना मी विनंती करतो. आबांनी आज या सांगोला उपविभागामध्ये त्यांचे शिष्टमंडळ या ठिकाणी ऑफिसला कार्यालयात येऊन त्यांच्या काही सूचना दिल्या होत्या. त्या सर्व सूचनांचं सविस्तर सांगोपांग चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये काय दुरुस्ती करता येईल, जसं की ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढवणे, लूज गाळा जे आहे ते सरळ करणे, काही ठिकाणी पोल उभे करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं की संध्याकाळी आणि सकाळी जो काय आपला फोर्स लोड शेडिंग म्हणा किंवा अनकंट्रोल लोडच्या पुढे गेल्यामुळे जे काही वारंवार वीज पुरवठा खंडित होतो त्याच्यावर साधक बाधक आणि सखोल चर्चा झाली. त्या निमित्तानं आमच्या दृष्टीनं आम्ही पूर्ण म्हणजे त्याचं नियोजन केलेलं आहे की कसं शेतकऱ्यांना या भागामध्ये वीज पुरवठा सुरळीत मिळेल. तर माझी एक या ठिकाणी सर्व शेतकरी आणि ग्राहकांना एक विनंती आहे की आपला जो टाईम आहे त्या वेळेत म्हणजे जे आपली शेती नॉन एजी फिडर आहेत त्या फिडरवर फक्त लाईटिंगच लोड वापरावा जेणेकरून आपली लाईट जाणार नाही. योग्य क्षमतेचे आपण म्हणतो काय इन्स्ट्रुमेंट योग्य क्वालिटीचे वापरायचे, त्याच्यामुळं अननेसेसरी किंवा जास्तीचा भार येणार नाही अशी मी या ठिकाणी विनंती केलेली आहे. आणि एक 2-4 दिवसामध्ये जे काही या दृष्टीनं आपल्याला त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची आहे, ग्रामस्थ म्हणा, ग्राहक म्हणा किंवा शाखा अभियंता म्हणा, लाईन म्हणा, याच्यात सक्त सूचना शाखा अभियंता आपल्या लाईन स्टाफला दिलेल्या आहेत जेणेकरून ग्राहकाला कुठली बी अडचण येणार नाही. आणि नुसतं हेच नाही, नवीन कनेक्शन असेल, थकबाकी वसुली असेल, मेंटेनन्स असेल,
फोन कॉल अटेंड करणं असेल, या सगळ्या सूचना म्हणजे सक्त सूचना सगळ्या देण्यात आल्या आहेत आणि याचं पालन काटेकोरपणे होईल अशी मी शाश्वती देतो. PN जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.